नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे बाबा या चॅनलच्या KYC या सिरीजमध्ये. आज आम्ही आलो आहे प्रभाग क्रमांक 28मध्ये, जिथे श्रावणभाऊ सोनटक्के हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार आहे. या भेटूया त्यांना. भाऊ नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मला सगळ्यात पहिले तुम्ही आपलं इंट्रोडक्शन द्या. मी श्रावण सोनटक्के, प्रभाग 28 मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली. मला गिरीश भाऊ आणि अभिजित वंजारीने माझ्या समाजसेवेचा काम पाहून मला तिकीट दिली. तुम्ही ही निवडणूक लढताना प्रभाग 28च का बरं निवडला? मी प्रभाग 28मध्येच राहतो, म्हणून माझी समाजसेवा हे 28मध्येच आहे, म्हणून उमेदवारी दिली मला. प्रभाग 28ची जर ओळख आपण बघितली तर ओळख काय आहे तुमच्या मते? प्रभाग 28ची ओळख म्हणजे प्रभाग 28 मधील लोक सगळे, मी कम से कम नवदुर्गा माता मंदिराच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहे आणि मी चांगल्या प्रमाणात इथे भरपूर मोठा महाप्रसाद करतो. इथे मी आत्ता शिव मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे तिचा कार्यक्रम पण मी पुष्कळ मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि सगळे काँग्रेसचे पदाधिकारी सगळे आले होते या कार्यक्रमाला. म्हणजे एकंदरीत आपण म्हणलं तर माता मंदिर खूप मोठं आहे. माता मंदिर आणि शिव मंदिर. तुम्हाला काय वाटतं की प्रभाग 28ची लोकांची रोजची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? रोजची समस्या म्हणजे कचऱ्याच्या गाडी बरोबर येत नाही, वेळेवरती 3 दिवसाच्या नंतर येते आणि लाइटिंगचा प्रॉब्लेम आहे. पोलचे वायर पाहा तुम्ही, असे पूर्ण लोंबत पडलेले आहे. मागील पावसाळ्याच्या ह्याच्यात असे जॉईंटेड वायर लावलेले आहे, तुटून पडले होते, 2 मुलं वाढले. ही समस्या मी म्हणजे याच्यासाठी. आणि आपण बघतो आता तुम्ही सांगितलं की पावसाळा आला तर ड्रेनेजची तर बिलकुल प्रॉब्लेम आहे इथे. ड्रेनेज म्हणजे रोड मोठे करून दिले, सिमेंट रोड, आणि घर पुराणे होते आमच्या वस्तीत आणि त्याचं कसं झालं, घर डीप मध्ये गेले, पाणी सगळ्यांच्या घरात घुसते. पाणी सगळ्यात मोठी समस्या आहे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात त्याच्यावर मी काम करेल. आणि तुम्ही सांगितलं की कचरा उचलण्याची गाडी येत, त्याच्या पण मी प्रभाग 28 आपण जर बघितलं तर स्थायी समिती अध्यक्ष पण इकडचे राहिलेले आहे. ते म्हणतात की आम्ही खूप डेव्हलपमेंट केलं. काही नाही डेव्हलपमेंट, पेपर मध्ये येते फक्त त्यांच्या. स्वच्छता जे कामगार आहे आपल्या इकडे, त्यांच्यासोबत मिळून तुम्ही काही वेगळं करणार आहे का? हा, मी जो आपल्याकडे टीम असेल त्यांना मी काही प्रोत्साहन म्हणजे चांगलं हे करून आपल्या वस्तीची सुधारणा करेन, त्यांच्याकडून साफसफाईची वगैरे. जसं आपण नगरसेवक म्हटलं तर प्रामाणिक म्हणजे प्राथमिक. मी नगरसेवक म्हणून अध्यक्ष म्हणून नाही राहीन, मी आम पब्लिकच्या हिशोबाने राहीन. आणि आपण जर बघितलं नगरसेवकाची व्याख्या एका कॉमन मॅनला अशी आहे की नाले, रस्ते आणि गटर हे बरोबर केले पाहिजे, नळ बरोबर केले पाहिजे. तर त्याची काय तुम्ही व्यवस्था करणार किंवा निवडून आल्यानंतर तुमच्या दिमागात असं काय की 28मध्ये तुम्ही काय काय करणार? मी आमच्या दिमागात आहे, आमच्या वस्तीत कम से कम 4 ते 5 गार्डन आहे, पण ते गार्डन म्हणून नाही, ते कचराघर म्हणून नाही, त्याला मी डेव्हलप करेल. पण बघतो की प्रभाग 28मध्ये ज्येष्ठ नागरिक पण खूप आहे, पुष्कळ आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पण काही आपल्या डिमांड्स असतात किंवा त्यांना पण काही रिक्वायरमेंट असतात, तर त्यांच्यासाठी आपण काय कसं करणार? त्यांच्यासाठी तेच ना, जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्याकरता एक छोटंसं मस्त गार्डन आणि बसण्याच्या ट्रॅक, फुटपाथ वगैरे सगळं व्यवस्थित, झाडं फुलं असं काही गार्डन बनवू आपण. स्ट्रीट लाईट्सची काय योजना आपण आहे किंवा तुमच्या प्रभागात आहे का? स्ट्रीट लाईट आहे, स्ट्रीट लाईट आहे आमच्याकडे. काही लाईनीत नाही, त्याची मी सुधारणा करू आपण. आणि महिला सुरक्षेसाठी आपण काय करणार? आणि त्यानंतर स्वयंरोजगारसाठी काही ना काही प्रयत्न करू. प्रभाग 28मध्ये झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रश्न आता पण आहे का? झोपडपट्टी पुनर्वसनचा आहे आपल्या इकडे. म्हणजे तो मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर तुम्ही बोला. झोपडपट्टी पुनर्वसनाचं जे आहे आमच्या याच्यात तर नाही आहेत, पण त्याच्यासाठी काही पुरावा करू आम्ही. प्रभाग 28मध्ये युवकांची संख्या पण खूप जास्त आहे. आणि आज आपण बघतोय की बेरोजगारी खूप वाढली आहे. तर तुम्ही महानगरपालिका या पातळीवर युवकांसाठी काही करणार आहे? काही करू आम्ही. काय करणार ते तसं सांगणार की आम्ही स्वयंरोजगार केंद्र, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी तसं सांगणार. अभ्यासिका,
स्वयंरोजगार काही त्यांना मदत करू. आपल्याकडे आपण बघतो की मनपाच्या शाळेत खूप सारे लोक आपल्यासारखे शिकलेले आहेत, पण आज मनपाच्या शाळांची जी स्थिती आहे ते बघून तुम्हाला कसं वाटतं? एकदम वाईट स्थिती झालेली आहे. सगळे प्रायव्हेटीकरण झालेलं आहे. सगळे प्रायव्हेट CBSE पॅटर्न मध्ये गेलेले आहे. पण आम्ही कॉर्पोरेशनच्या शाळेला व्यवस्थित CBSEच्या आलं पाहिजे असं काही काम करू आम्ही. आपल्याकडे आपण बघतोय की ड्रग्स, क्राईम, मर्डर, हाफ मर्डर अशा घटना रोज होत आहेत. तर आपल्या प्रभागात त्या घटना कमी झाल्या पाहिजे याच्यासाठी आपण काय? याच्यासाठी पोलीस डिपार्टमेंटशी आपण बोलून आणि ते गस्त वगैरे लावू इथे. पोलीस चौकी आणू, हा. तसं सांगा तुम्ही. काय? पोलीस चौकी आम्ही आणू. हो, आम्ही पोलीस चौकी वगैरे त्याची व्यवस्था करू. मागील आता 9 वर्ष झाले मागच्या इलेक्शनला, हो. आणि जे मागील नगरसेवक होते त्यांनी कसं काम केलं तुमच्या मते? माझ्या या प्रभागातील मागील जे नगरसेवक होते, 2 लेडीज आणि 2 जेंट्स, यामधील एकही नगरसेवक कुणी कोणाच्या दरवाज्यात आलेले नाही. ते आताही अद्याप येणार अशी खात्री नाही. सत्तेतील नेते प्रचार करत्यावेळी केंद्रापासून तर राज्यात नगरपालिका पर्यंत सरकार आमची आहे. जर इथे दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक निवडून आला, तुमच्या वार्डात निधी मिळणार नाही हे ते लोक धमके देतात. जे नागरिक आहे त्यांच्यासाठी त्यांनी तुमच्याकडे थेट यावं याच्यासाठी काही यंत्रणा लावणार आहे का तुम्ही, किंवा हेल्पलाईन नंबर वगैरे? हेल्पलाईन नंबर म्हणजे माझ्या ऑफिस घर हमेशा खुलं राहील त्यांच्याकरता. पण जे निधी येतो नगरसेवकाला, त्याचा आपण कुठे खर्च करतोय याचं विवरण तुम्ही त्यांना पारदर्शकपणे देणार. काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही उभे आहे, तर काँग्रेस पक्ष असं काय वेगळं करणार इथल्या नागरिकांसाठी, किंवा इतर पक्षांपेक्षा काँग्रेस पक्ष हा वेगळं का? आता आम्ही एवढ्या दिवसापासून नाही आहेत, तर आल्याच्या नंतर तर एकदम चांगली सुधारणा राहील आमची. आमचे श्रेष्ठ जे आहे ते सांगेल ते करू आम्ही. आणि जर नागरिकांच्या हितामध्ये आणि पक्षाच्या आदेशामध्ये जर डिफरन्स राहिला तर तुम्ही कोणाचा साईड घ्याल? नाही, मी माझ्या जनतेच्या साईड घेणार. जर सत्ता नाही आली तुमची, काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेमध्ये नाही आली, तर सत्तेत नसताना तुम्ही नागरिकांसाठी कसं काम करणार? मी नगरसेवक असताना कॉर्पोरेशनमध्ये जाऊन चढून काम करेल मी. 28 मध्ये पुढच्या 5 वर्षात तुम्ही नगरसेवक निवडून आल्यानंतर असे कोणते 3 कामं आहे जे तुम्ही सगळ्यात पहिले करणार? ड्रेनेज, गटर आणि 24 तास पाण्याची व्यवस्था करणार. आणि जर तुमचं एकही वचन पूर्ण झालं नाही तर तुम्ही लोकांना काय म्हणणार? मी माझे वचन पूर्ण करेल अशी मी हमी देतो. आपण बघतो की 24 तास पाणी आपल्याकडे म्हणतात की 24 तास 24/7 ही लाईन आहे, पण प्रभाग 28 मध्ये ही सत्यता आहे का? नाही. रस्ते हे डेव्हलप झाले तर याच्यामध्ये फायदा नागरिकांचा झाला की कॉन्ट्रॅक्टरांचा झाला? कॉन्ट्रॅक्टरांचा झाला. आणि इकडचे जे युवक आहे त्यांच्याकडे तुम्ही त्यांना एक संधी म्हणून बघता की बाकीचे जे युवक आहेत त्यांना दुर्लक्षित करणार, त्यांना संधी देणार? त्यांना संधी देणार. महानगरपालिका ही सेवेसाठी राहते की फक्त भ्रष्टाचारासाठी राहते? सेवेसाठी राहते. यांनी भ्रष्टाचारी करून ठेवलेले आहे. नगरसेवक हा नेता असतो की सेवक असतो? सेवक असतो. प्रभाग 28 साठी एक कोणतं तरी वचन जर तुम्हाला द्यायचं राहिलं तर तुम्ही काय द्याल? सगळ्यात पहिलं मी जे ड्रेनेजचं काम करेल. सगळ्यांच्या घरात पाणी जाते. विरोधक जे राहतात नगरसेवकांचे ते विकासात अडथळा मांडतात की ते प्रश्न विचारायला राहतात? नाही, अडथळा म्हणतात. आता शेवटी प्रभाग 28च्या मतदारांना तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? बस, मला एवढी मोठी संधी मिळाली. काँग्रेस पक्षाने माझ्यावर एक तिकीटचा भरोसा केला आणि मला सगळ्या जणांनी बहुमताने निवडून द्यावे. नागरिकांना विनंती करतो, माझ्या प्रभागातील माझे 4 उमेदवार, अ मधील राहुल अभंग, ब मध्ये वानखेडे मॅडम, क मध्ये कडूकर मॅडम आणि ड मध्ये श्रावण सोनटक्के, यांना सगळ्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या ही माझी आग्रहाची विनंती. सगळ्यांना माझं आग्रह आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त मतांना पंजा चिन्हावर बटन दाबून
बहुमताने विजय करावे. जय शिवराय, जय भीम, जय संताजी, जय महाराष्ट्र. प्रभाग 28च्या नागरिकांसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? धान्याच्या किडा वाटल्या आहे, सगळ्यांना मदत केली. मी कोरोनामध्ये दवाखान्यात नेला आहे माझ्या गाडीत. आणि मी जसं आमच्याकडे बारिशमध्ये पाणी घुसते लोकांच्या घरात, मी स्वतः जाऊन मदत केली आहे. सगळ्यांना खाण्यापिण्याची मदत केलेली आहे. तसे मी सामाजिक क्षेत्रातला असल्या कारणाने कुठेही काही झालं तर सगळ्यात पहिले आमच्या प्रभागात 100%च्या घरचा एक कॅन्डिडेट पोहोचतोच आमच्या इथं. हे सगळं पाहून मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आहे.